महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रिक्त शिक्षकांच्या मागणीसाठी बाभळगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा भरली। जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात। परभणी तालुक्यात एक शाळा अशी जिथे एकही विद्यार्थी नाही पण शिक्षक मात्र आहेत। पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पटसंख्या 310 विद्यार्थी असताना केवळ 5 शिक्षक कार्यरत आहेत। इयत्ता 3री आणि 7वी या 2 वर्गांचे तुकडे आहेत। शाळेत शिक्षकांअभावी 4 वर्ग रिकामे राहत आहेत। यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे। शाळेत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी बाभळगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आज शुक्रवार 28 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्हा परिषद कार्यालयातच जिल्हा परिषद सीईओ यांच्या दालनासमोर शाळा भरवली। परभणी जिल्ह्यात शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचारात चे काही उदाहरण पाहायला मिळतील की जिथे विद्यार्थी आहेत तिथे शिक्षक नाहीत आणि जिथे एकही विद्यार्थी नाहीत तिथे ऑन रेकॉर्ड बोगस विद्यार्थी दाखवून शाळा दाखवली जाते व शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी लाटला जातो। अशाच एका शाळेचा ग्राउंड रिपोर्ट लवकरच महाराष्ट्र टुडेच्या विशेष रिपोर्टमध्ये। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख, परभणी। माझे नाव गायत्री पारधी ग्रामशाळा। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुक्याचे नाव पाथरी जिल्हा परिषद। आमचा हे उद्देश आहे की आमच्या शाळेला कमीत कमी 5 किंवा 6 शिक्षकांची गरज आहे। आम्ही 80-90% लेकर आलेलो आहोत। आम्हाला जोपर्यंत शिक्षक मिळत नाही आम्ही तोपर्यंत इथून जाणार नाही। इथल्या स्टाफला आमची अशी विनंती आहे की आम्हाला इथे 5 किंवा 6 शिक्षक दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। जिल्हा परिषद बाभळगाव तालुका पाथरी परभणी। बरं, कोणत्या वर्गापर्यंत शाळा आहे म्हणजे वर्ग किती आहेत? 1ली ते 7वीपर्यंत वर्ग आहे। बरं, त्याच्यामध्ये 315 पटसंख्या आहे। बरं, पटसंख्या 315 असताना देखील आमच्या शाळेतून गेल्या 6 महिन्यापासून 3 जिल्हा बदलीवर गेले। बरं, जिल्हा बदलीमध्ये बदली झाली। तुमची मागणी काय झाली, एक रिटायर झाली। बरं, आणि 2 वरचे पदवीधर 2 शिक्षक। बरं, अशा रिक्त 6 जागा आहेत आमच्या। बरं, आणि 2-3 वर्ग वरचे रिकामे राहिले। त्याच्यामुळे शिक्षक मागणीसाठी आम्ही बरं। किती वेळा तुम्ही पत्र केलं आहे परभणीला 3-4 वेळेस पत्र दिले। बरं, उत्तर काय मिळालं तुम्हाला? उडवडीची उत्तर मिळाली। बरं, आता बी त्यांनी शिवसाहेब इथं असताना ना औरंगाबादला गेले, इकडे गेले, तिकडे गेले। जिल्हा परिषदची शाळा आहे। सीओ साहेबाचं काय म्हणणं? शिवसाहेबाचं म्हणणं असं आहे की आम्ही औरंगाबादला गेलो, इथंच आहे ते, पण औरंगाबादला गेलो म्हणून असं आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांना भेटले नाही। आम्हाला काही तुम्हाला खोटं बोलले की आम्ही औरंगाबाद गेलो आहे तिथं म्हणजे जिल्हा परिषद मुख्य अधिकारी तुम्हाला भेटायला तयार नाही असं म्हणणं। त्यांचं उत्तर काही नाही त्यांचं। खालचे अधिकारी पाठवले आम्ही याचे नाही तर आम्ही तुम्हाला लेखी देऊ शकत नाही असं आम्हाला उत्तर दिले समजा। बरं, त्यांच्या हातात नाही। परभणी जिल्हा हा मागील काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काही विवाद झालेले आहेत आणि आता हे पाथरी तालुक्यातील एका पाथरी तालुक्यातील येथील बाभळगाव येथील एका शाळेचे पाहू शकता माझ्या मागे काही विद्यार्थी सहित जवळपास विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थी आणि शाळेचे काही शिक्षक पालक आहेत, मुलांचे काही पालक आहेत, विद्यार्थी 100 ते 150 विद्यार्थी आहेत आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर हे बसलेली आहे। यांची मागणी आहे की इथं या शाळेमध्ये शिक्षक नाहीत, विद्यार्थी आहेत, शिक्षक नाही शिकतात। ते वेळोवेळी त्यांनी जिल्हा कार्यकारी अधिकारी यांना मागणी केली की आमच्या शाळेला शिक्षक द्या म्हणून, कारण विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाही। किती हे दुर्दैव। दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी इथं हजर असूनसुद्धा त्यांना असं सांगण्यात आले की ते औरंगाबादला गेले, पण आता माहिती घेतली तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तिथं उपस्थित आहेत।
हे काय आहे म्हणजे परभणी जिल्हा हा आधीच महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचारात प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यात हे दुर्दैव शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये असा भ्रष्टाचार अशी उडवाडीची उत्तरे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधकारमय दिसत आहे. महाराष्ट्र जिल्ह्यासाठी मी अभिषेक परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.